अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सीताश्च सिद्धीश्वरा आचार्याजिनशासनोन्नतिकरा पूजा उपाध्यायकां श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधकां पञ्चैते परमेशिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभां भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दवस्थायिन ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम्। सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनपत्युक्तोपवर्गप्रदः धर्मसुखिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि कुर्वन्तु ते मङ्गलम्। नाभेयादिजिनाधिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाले प्रथितास्त्रिषष्टिपुरुषाः कुर्वन्तु ते मङ्गलम्। ते सर्वौषधहृदयसु तपसो वृद्धिङ्गता पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणः पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरः सप्तैते सकलार्चिता गणभृत कुर्वन्तु ते मङ्गलम्। कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम्। चिलातीची गोष्ट बघत होतो आम्ही। चिलाती मुनी होते, ते पूर्व अवस्थेमध्ये कसे होते त्याच्यासाठी ती सगळी गोष्ट सांगितली. ते की समजा तू राणी ते त्यांच्याजवळ जा, त्यांनी बाद आहेत, त्यांनी शुद्ध आहेत. हां, त्यांच्याबरोबर बस, म्हणजे अजून शुद्धातले येणारी इथे पुढं बस. काय सांगित होते, म्हणजे रुद्धिधारी मुनींचं वर्णन चालू आहे. कुठल्या सगळ्या प्रकारच्या रुद्धी आहेत, तर त्याच्यामध्ये आता बुद्धिरुद्धीचं वर्णन चाललं आहे. आणि त्यामध्ये जे 5 इंद्रियाच्या बाबतीत विशेषता असते अशा त्या मुनींचं वर्णन सांगायला लागले. काय म्हणले मी, असं करा असं करा. मग बुद्धिरुद्धीमध्ये दूर स्पर्शन वृद्धी, दूर आस्वादन वृद्धी, दूर घ्राण वृद्धी, दूर अवलोकन वृद्धी आणि दूर श्रवण वृद्धी असे 5 प्रकारचे प्रत्येक इंद्रियांच्या बाबतीमध्ये क्षयक्षम विशेष मुनिराजांना प्राप्त झालेले असतात, जे की संख्यात योजनपर्यंतच्या विषयाला ते जाणू शकतात. मग ते सांगायला लागलेत की इथं त्यामध्ये आमचं दूरदर्शित्व म्हणा किंवा दूर अवलोकन वृद्धीचं वर्णन झालं आहे. आता दूर श्रवण वृद्धी सुरू करायची. दूरदर्शित्व वृद्धीमध्ये सांगितलं होतं की जो चक्रवर्ती असतो
त्याच्या नेत्राची शक्ती किती असते राणीताई? किती? चक्रवर्ती इथं राहून, तुमच्या जवळच आहे पृथ्वीवर इथं, आणि तो सूर्यातलं विमान पाहू शकतो चक्षु इंद्रियांनी स्पष्ट. बघा बघू, तुम्हाला दिसतंय का? हां, 47,263 योजन, योजनच आहे ना का काय? हां, योजन दूर स्थित असणाऱ्या पदार्थाला चक्रवर्ती एकाच दिवशी सकाळी उगवायच्या टाईमलाच बघू शकतो, रोज बघत नाही. का? कारण सांगितलं होतं की त्याच दिवशी सूर्य सगळ्यात जवळच्या ऑर्बिटमध्ये आलेला असतो, पृथ्वीच्या खूप निकट आलेला असतो, आणि मग त्यात आणि सकाळी उगवायच्या वेळेस त्या सूर्याची तीव्रता कमी असते आणि ते प्रखर कमी असल्यामुळं त्याला प्रत्यक्ष पाहू शकतो, आणि मग त्यातलं जिनबिंब पाहण्याची शक्ती इथं त्या चक्रवर्तीच्या नेत्रामध्ये असते. मग हे ऐकल्यावर आणि किंवा वाचल्यावर आपल्याला अजब गजब वाटतं, इतकं कसं काय? मग त्या मुनिराजांच्या विशुद्धीची महिमा किती आहे तर संख्यात योजन दूर असणाऱ्या पदार्थाला सुद्धा स्पष्ट पाहू शकतात. म्हणजे इथं बसून नात्यापुतेत काय चाललंय, फलटणमध्ये काय चाललंय, तुझ्या घरात आणि बाजूच्या घरात काय चाललंय म्हणजे सगळं स्पष्ट इथं बसून बघू शकतात. अशी वृत्ती असते मुनिराजांना, त्याला आपण जादू म्हणतो. मग असं जादू पाहिजे म्हणून लोक सगळे इकडं वळतात, पण ज्याला पाहिजे म्हणलं त्याला मिळत नाही, आणि ज्याला मिळालं त्याला नको असतं, म्हणजे ते वापरतच नाहीत. त्यामुळे वृद्धी असतात, त्यांचा कोणालाही उपयोग नाही किंवा कोणी त्याचा वापर करत नाही. जे करतील मुनी तर कधी सांगितलं 3 कंडिशन्समध्येच करणार. एकतर धर्म किंवा धार्मिकांवर संकट आलं असेल तर, तत्वामध्ये शंका आली असेल तर, किंवा कुठंतरी तीर्थवंदना केवलींच्या पादमूलात जायचं असेल तरच, जसं की चारण वृद्धिधारी किंवा आकाशगामिनी विद्यावाले, असे त्या वृद्धींचा वापर तेवढ्याच कंडिशन्समध्ये करणार. इतर वेळेस रोग झालाय म्हणून सर्व औषधी वृद्धी झाली की लगेच वापरली आणि रोग संपवला असं करत नाहीत. कारण ती विशुद्धीच अशी असती परिणामांची की देह माझा नाहीच आहे, इतकी दृढता आहे परिणामात. त्यामुळं त्याला रोग झालाय, त्याला त्रास होतो, इकडं त्यांची बुद्धीच नाही आहे. म्हणून आपण पण बघायचं, जरा असं डोळे ताणून कुठंपर्यंत जास्त बघू शकता. बघा बघू बाहेर काय काय दिसतंय तर आपल्या डोळ्यांनी आपण खूप मर्यादित पाहू शकतो, पण ज्याला कोणाला अशी विशेषता असते ज्ञानामध्ये तर ते खूप दूरवरच्या पदार्थांचं सुद्धा अवलोकन करू शकतात. मग त्याच्यामध्ये हे सांगत होतो की चक्षु इंद्रियाच्या विषयामध्ये आसक्त झालेले जीव कसं काय वृद्धींना प्राप्त करतील? करू शकत नाहीत. मग चक्षु इंद्रियाचा विषय काय? रूप, वर्ण, म्हणजे कोणाचं तरी रूप पाहण्याचा मोह असेल तर तो सुद्धा जीव सांगितलं वृद्धींना अशा विशेषतेला प्राप्त करू शकत नाही. मग हा आहे चिलातीपुत्र, चिलाती नाव आहे त्याचं, चिलातीपुत्र असं म्हणलं जातं. तर मग त्याच्यामध्ये त्यांनी कसं घेतलं आहे, आत्तापर्यंत आमची वाचलेली गोष्ट सांगते. तो पण असं रूपावर आसक्त झाला होता. नेप्ती कोण? चिलाती. एक बार राजगृह नगरमध्ये, सामान्य सांगते गोष्ट कशी आहे, फक्त ते मला तथ्यापर्यंत न्यायचं आहे. उपश्रेणिक म्हणजे श्रेणिकाचे वडील. तर श्रेणिक आणि चिलाती हे सगळे उपश्रेणिकाची मुलं आहेत. अशी 500 मुलं असतात राजकुमार एकत्र. मग त्या 500 पैकी कोणाला राजा बनवायचं म्हणून सगळ्यांचं परीक्षा घेण्याचं ठरलं. आणि मग काय झालं की सगळ्या परीक्षांमध्ये श्रेणिकच उत्तीर्ण झालं, म्हणजे व्यवस्थित जसं पाहिजे तसं आचरण सगळं श्रेणिकाचं होतं. सगळी उत्तरं. कोण कोण मुलगा? हां, श्रेणिक एका बायकोचा मुलगा आहे आणि तिलकवतीचा मुलगा हा चिलाती आहे. आणि मग त्या तिलकवतीच्या वडिलांना शब्द दिलेला असतो उपश्रेणिकाने की तुझ्या मुलीच्या मुलालाच मी राजा बनवेल, तरच माझी मुलगी देतो, म्हणून त्या सासऱ्यांनी हट्ट धरलेला असतो. मग बरं म्हटल्यावर त्यांनी लग्न करून दिलेलं. आता उपश्रेणिकाला पंचायत पडली ना की चिलाती त्या सगळ्या गुणांनी संपन्न नव्हता, पण हा श्रेणिक होता तो सर्व गुण संपन्न होता. आणि मग सगळ्यांच्या
उत्तरातनं हेच आलं की श्रेणिकच राजा बनायला पाहिजे. पण आता दिलं होतं ना, हे शब्द दिला होता, ते बंद करा. त्याच्याने मला पण जास्त ओरडून बोलावं लागतं. मग तिथं काय सांगत होते? हां, मग काय झालं की आता त्याच्यावर काय प्रसंग होता की काय करायचं जेणेकरून की चिलाती राजा बनेल. मग त्यांनी काय केलं की ते कुत्र्यांना खाऊ घातलं होतं ना त्यांनी. जेवायला बसवायचं, सगळ्या राजकुमारांना जेवायला बसवलं होतं आणि त्यावेळीस कुत्री अंगावर सोडली होती जी की भुकेलेली होती. आणि मग त्यातून परीक्षा करायची होती की कोण पोटभर जेवण करते तो राजा बनणार. कुत्री अंगावर सोडणार आणि पोटभर जेवण करायचं. सोडू काय? मग तिथं सगळ्यांना बसवलं असं त्या 500 राजकुमारांना, आणि कुत्री सोडल्यावर एकटा श्रेणीक जेवला. कसं काय? रेजिस्टन्स होतं का त्याला? कुत्र्याला लांब राहायचं. हां, जे सगळे राजकुमार उठून गेले ना, सगळ्यांच्या डिश तो त्या कुत्र्यांच्या अंगावर टाकायचं, ते खात बसायचे. मग ह्याच्याकडे कशाला कोण येते? ते आपलं पोटभर जेवला आणि मग उठला, मग त्यामुळं पास. पण हे एक पॉईंट त्यांनी काढलं राजाने की, म्हणजे त्याच्या वडिलांनी, की तू कुत्र्याबरोबर आहार केलास म्हणून तू राज्य निष्कासित केला जातोस. म्हणजे एक कारण शोधायचं होतं म्हणून, बरं का, त्याला. आणि मग त्याला राज्यातून बाहेर काढलं. पण हे कुठल्याही प्रजेमध्ये कोणालाही पटलं नव्हतं. चिलातीला राजा बनवलं, पण ते कोणाला माहीत नव्हतं की राजाने त्याला वचन दिलेलं म्हणून की चिलातीलाच राजा बनवणार. तर हे सगळं झाल्यावर चिलातीकडं राज्य आलं आता, आणि तो असं काय चांगल्या गुणांनी संपन्न नव्हता. त्यामुळं राज्यामध्ये सगळं काय म्हणायचं, अत्याचार सुरू झाला. टॅक्स भरपूर घ्यायचं किंवा कर लादायचं, खूप रीतीने कसंही सतवायचं प्रजेला, असं सगळं त्या चिलातीचं सुरू झाला. त्याचा तो स्वभाव असल्यामुळं. इस कारण प्रजा को दंड देने लगा. काय कशासाठी? चिलाती यद्यपि राजा तो हो गया, परंतु उसके जाति स्वभाव में परिवर्तन नहीं हुआ. इस कारण प्रजा को दंड देने लगा, जिससे प्रजा में असंतोष होने से उसके प्रति घृणा होने लगी. जब श्रेणिक को पता चला कि चिलाती पुत्र प्रजा के प्रति अन्याय करता है, तो उसे बहुत दुःख हुआ और वह राजगृही आया. त्याला राज्यातून निष्कासित केलं होतं, पण हे सगळं व्यवस्थित नाही चालू म्हणल्यावर तो परत राज्यात आला. त्यावेळेस हे उपश्रेणिक नव्हता काय? नाही, दीक्षा घेतली त्यांनी. उपश्रेणिकांनी दीक्षा घेऊन निघून गेला आणि त्यावेळेस चिलाती राजा झाला होता. आणि मग जेव्हा श्रेणिकाला कळलं हे सगळं असं चालू आहे, काही करत नाही, ते भगवान आत्मा आहे, एवढंसं चिटुकलंय, ते तुला घाबरणार आहे, तू त्याला नाही. आणि मग ते त्यावेळेस तिथं श्रेणिकाला तर हे सगळं प्रजेला त्रास व्हायला म्हणल्यावर, हां, प्रजेला त्रास व्हायला म्हणून श्रेणिक परत आला राजगृहीमध्ये. तब प्रजा श्रेणिक के साथ मिल गई. इससे श्रेणिक ने चिलात पुत्र को राज्य से हटाकर स्वयं राज्य संभाल लिया. चिलात पुत्र राजगृह से भागकर, आता त्याला वैर झालं चिलातीला श्रेणिकाबद्दल, आणि तो कुठेतरी एका पर्वतावर टेकडीवर जाऊन तिथं आपलं सगळं सैन्य बनवलं, आपले सगळे मित्र असे आपली एक गँग बनवली थोडक्यात. आणि मग तिथं राहून तो प्लॅन सगळं हेच की कसं श्रेणिकाला हटवायचं. किला बनाकर छोटे बडे गाव में, आणि मग तिथं राहून सुद्धा तो अनेक तिथल्या छोट्या मोठ्या गावांवर अत्याचार करू लागला. काय तर असंच कर वसुली कर, काहीतरी दंड लाव, असं तिथं पण तो काय म्हणायचं मेन झाला आणि तिथल्या सगळ्या प्रजेला लुटायचं काम सुरू झालं त्याचं. चिलात पुत्र का एक मर्तू नाम का मित्र था. त्या आता इथे स्टोरी मेन सुरू होती. काय कुठली कोणाची गोष्ट चालू होती? श्रेणिकाची नाही, चिलातीची. तर तिथं सांगितलं की तो जो मित्र होता त्या मित्राच्या मामाची मुलगी, कोण गेलं मीटिंग, हां, तर त्या तुमचा फोन आणला का? मला नेट सोडायची, नेट हे झालं दिसतं मला. हां, म्हणजे
किती क्रूर परिणामातून एखाद्या जीवाला असं पण वैराग्य होऊ शकतं. आणि मग तिथं सांगितलं त्यांनी जिनदीक्षा मला द्या असं म्हणलं, जिससे मैं अपनी आत्मा का हित कर सकूं. मुनिराज ने कहा की तूने बहुत उत्तम विचार किया है. मुनी पण ज्ञानी असते रेवती काकी. कुठले असं तुम्ही मागायला गेला दीक्षा की लगेच देत असते. मागा बघू जाऊन कुठं आम्ही मोही जरून बसलोय नातू नात. हां आपण नाही आहे का? आपण नाही आहे. आपण नाही आहे. हाय की आपण पण जावा म्हणूनच म्हणाले मागा तुम्हाला पण देते मुनी दीक्षा इथं. अब तेरी आयु मात्र 8 दिन ही शेष है. मुनिराज द्वारा अपने थोड़े जीवन की बात सुनकर चिलात पुत्र ने उसी समय दीक्षा ले ली और तुरंत ही प्रायोपगमन संन्यास लेकर आत्मभावना में लीन हुआ. उसे पकड़ने के लिए आने वाले श्रेणिक को यह देखकर चिलात पुत्र की धीरता पर आश्चर्य हुआ और वह उसके साहस की प्रशंसा करके वापस राजगृह लौट गया. म्हणजे म्हणायचं आहे की श्रेणिकाला सुद्धा त्याच्याविषयी क्रोध संपणं आणि याला त्याच्याविषयी क्रोध संपवून दीक्षेचे परिणाम होणं, कसं एक परिणामांमध्ये खेळ बघा की असं पटपट होत असतं आपल्याला. पण असं बदल सुभद्रेमध्ये झाला नाही. आता ऐका. इधर चिलात पुत्र द्वारा मारी गई सुभद्रा व्यंतर देवी हुई और वह अपना बदला लेने के लिए पक्षी का रूप धारण करके, जिथं मुनी ध्यानस्थ बसले होते ना, एकटे मुनी होते जंगलामध्ये आणि माहिती होतं की त्यांच्यावर उपसर्ग होणार आहे. आणि मग त्यावेळेस तिचं हे तर लई थोडक्यात घेतलं त्यांनी, पण जी कॅसेट ऐकली होती ना मी ह्यांची सुनीलजी कथा म्हणून त्याच्यातनं जी सांगितली ना, खूप इतकं ना असं समोर दृश्य उभारेलं असं इतकं सुंदर त्यांनी वर्णन केलं की तिथं ते उभारलेले मुनी ध्यानासाठी म्हणून आणि ती कबुतरांचं रूप धारण केलं का काय, चील असं मोठ्या पक्षाचं वगैरे. नाही 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 हे चिलाती आहेत ना. मग तिने सांगितलं पहिल्यांदा डोक्यावर बसली आणि मुनींचे दोन्ही डोळे फोडले. ह्याच्या डोळ्यांनी तू अपराध केलास ना, माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्यामध्ये आसक्त होऊन तू माझा जीव घेतलायस, त्यामुळं तुझ्या डोळ्यांचा अपराध आहे सगळ्यात. आणि मग पहिल्यांदा डोळे फोडले आणि नंतर असं सांगितलं त्या कथेमध्ये की सगळ्या रोमात त्यांनी टोची मारल्या. का? कारण ह्या रोमांच्या द्वारेच तू माझा भोग घेण्याचा विचार केला होतास. म्हणजे माझं सर्वस्व लुटण्याचा प्रयत्न केला, त्याचं फळस्वरूप तुझ्या सर्वांगाला मी छेदणार, सर्वांगाला मी स्पर्श करणार. आणि मग सगळं अंग छेदून काढलं तरी सुद्धा मुनी कशी स्थिरता आली हो एवढी? असं का नाही वाटलं कोण कुठला आहे हा जीव मला का त्रास देतोय, असं वाटलं नाही. अशी निर्जरा करतात मुनिराज जेव्हा साधना करतात त्यावेळेस. आणि आपण काय करतो? इस प्रकार उसने लगातार 8 दिनों तक मुनि को बेहद कष्ट दिया. 5 मिनिटं नाही, 1 तास नाही, 1 दिवस नाही, 8 दिवस. काय झालं असेल? आहाराला निघणार का? उपसर्ग चालू आहे म्हणल्यावर उपसर्ग दूर होईपर्यंत 4 प्रकारच्या आहाराचा त्याग असतो मुनींना. आणि एका ठिकाणी स्थिरते आणि असं रक्त वाहायला अंगातनं, आणि तरी सुद्धा ती व्यंतर काय करते, तरी पण अजून जखमा करायचंच कार्य करते, तरी सुद्धा स्थिर मुनिचित्त. 8 दिनों तक मुनि को बेहद कष्ट दिया परंतु चिलात मुनि विचलित नहीं हुए और अंत में समाधि मरण करके सर्वार्थ सिद्ध में चले गए. म्हणजे रूपाची आसक्ती केली, त्याचं फळ स्वरूप सांगितलं त्यांना, सगळा असा उपसर्ग सहन करावा लागला. आणि तेच सांगितलं ज्या मुनींनी इंद्रियांच्या अतीत पाहण्याचा प्रयत्न केला त्यांना अशा वृद्धी प्रगट झाल्या. कुठली वृद्धी? दूर अवलोकन म्हणा किंवा दूरदर्शित्व वृद्धी. आणि मग संख्यात योजन दूरपर्यंतच्या पदार्थाला ते चक्षुच्या द्वारे प्रत्यक्ष ग्रहण करू शकतात, पण ते उपयोग लावत नाहीत, त्या वृद्धींचा वापर ते करत नाहीत. तर पुढची वृद्धी बघायची होती आज आपल्याला की दूरश्रवण वृद्धी. कुठली? वृद्धी नाही, त्यांना विशेषता आहे. ते पण किती एवढं
काय म्हणायचं 47,000 योजन एवढ्याच पर्यंतचं ते पण त्या सूर्याच्या अपेक्षेनेच पाहू शकतात असं त्यांना विशेषता होती. त्याला पण सामान्य मतिज्ञानच म्हणायचं. फक्त एखाद्याला क्षयक्षम तेवढा जास्त असू शकतो, पण आपल्यासारख्यांमध्ये तर अजून खूप कमी क्षयक्षम आहे त्याचा, पण तरी आपलं पण सामान्य मतिज्ञानच. आणि जे मुनिराज आहेत त्यांना सांगितलं संख्यात योजन दूरपर्यंतचा पदार्थ ग्रहण करण्याची शक्ती, त्याला दिव्य मतिज्ञान म्हणलं. कुठं म्हणलं असं? कुठं म्हणलं दिव्य मतिज्ञान? दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को, श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को. परवर्षी स्वस्ती पाठ, त्याच्यामध्ये सगळ्या वृद्धींचं वर्णन आलं. तर दूरश्रवण वृद्धी म्हणजे काय सांगते? सामान्य मनुष्य अधिक से अधिक 12 योजन दूरचा शब्द ऐकू शकतो. आता सामान्य मनुष्य म्हणजे घ्यायचा चक्रवर्ती, की जो 12 योजन पर्यंतच्या शब्दाला ग्रहण करू शकतो. यापेक्षा अधिकचा शब्द ते ग्रहण करू शकत नाहीत. पण मुनिराज दिव्यमतीच्या बलाने संख्यात योजन दूरच्या शब्दाला ऐकू शकतात. ती शक्ती, ती वृद्धी म्हणजे दूरश्रवण वृद्धी. म्हणा कुठलं नाव? हां, तुम्हाला किती ऐकू येतंय? भरपूर. न बोललेले शब्द सुद्धा आम्ही ऐकतो. आमच्याकडे अशा वृद्धी असतात. मुनींना सांगितलं इथं बसून तुमच्या गावात काय चाललेत ना, सगळ्याचे सगळे शब्द कानावर. संख्यात योजन म्हणजे किती झालं? काय सांगितलं तो योजनचं प्रमाण? 1 योजन म्हणजे 4 कोस. पण ते किलोमीटरमध्ये सांगितलं होतं ना आपण, किती किलोमीटर? 12.5 किलोमीटर घेतलं होतं ना 1 योजन म्हणजे. 1 योजन म्हणजे 12.5 किलोमीटर. त्यामुळं संख्यात योजन म्हणजे तुमचे गावं आलीच की त्याच्यामध्ये. तुमचं घर आलंच. मग चालू आहे की तर काय, बसायचं जाऊन मुलींच्या समोर आणि विचारायचं सासूबाई काय बोलायला लागले, घरात पोरं काय करायला लागले. म्हणजे अशी वृद्धी ते वापरत नाही. तुम्ही विचारला तरी सुद्धा ते त्या वृद्धीचा वापर करणार नाहीत. जर तुम्हाला कदाचित भव्य जाणून तुमचा उद्धार होणार आहे हे समजलं तरच ते वापर करतील. मागं सांगितलं होतं आम्ही उदाहरण, की जसं तो अंगठी हरवली म्हणून विचारायला आला नव्हता का मंत्री, असं कसं सांगितलं बरं मुनींनी? अंगठी कुठं पडली आहे माझी म्हणून विचारल्यावर त्यांना होतं अवधी ज्ञान, मनपरे ज्ञान होतं वाटतं. आणि मग तो विचारायला यायच्या आधीच त्यांना कळलं त्याच्या मनात शंका काय आहे. आणि तो विचारायला त्याच्या आधीच सांगितलं, तुझ्या राजमहालाच्या मागं जे काही सरोवर आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या कमळाच्या मध्ये ती अंगठी पडली आहे. असं म्हणल्यावर इम्प्रेस्ड. सांगितलं का आपण मुनींनी? का सांगितलं होतं? का सांगितलं होतं मुनींनी? अंगठी सांगायची असती का अशी पडलेली? हा, म्हणजे त्यांना ते मुनी ज्ञानी होते आणि त्यांना कळलं होतं की हा जो येणारा मंत्री विचारणारा आहे तर त्याचं भवितव्य चांगलं आहे. आता तो काय झाला, मंत्री जेव्हा हे सगळं कळलं की मुनी न विचारताच माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेत, माझ्या मनात काय आहे हे जाणून, तर मंत्र्याला भाव काय झाले, मला असली जादू यायला पाहिजे. आणि मग तो अंगठी बघितला, शोधून आणून मिळाली म्हणल्यावर तर अजून थोडंसं त्याला त्यांच्याबद्दल काय म्हणायचं, एक ओढ झाली, एक असं त्यांचं प्रभाव पडला की आज ते मला शिकायचंच आहे आता. आणि मग तो गेला मुनींकडं आणि म्हणला की तुम्ही सांगितलं खरंच, मला ती अंगठी तिथं मिळाली, आता तुम्हाला जी विद्या आहे ती मला शिकवा. मग ते जाणलं मुनींनी की त्याचं भवपरिवर्तन आता संपत आलं. आणि मग त्यावेळेस त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं, मग विद्या शिकवली, सम्राट घेऊन घेतलं. त्याच्याद्वारे हळूहळू त्याला अध्ययन करून सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, मुनी झाला. आणि म्हणजे मुनींनी सांगितलं होतं तुला त्यासाठी दीक्षा घ्यावी लागेल. मग म्हणला, घरी जाऊन सांगून आला 6 महिने मी दीक्षा घेऊन येतो. मग ती विद्या झाली की आपलं सगळं सोनंच आयुष्याचं. म्हणला मी येतोच लगेच. मग बरं म्हणली बायकोला काय, शेवटी पैसे आणि दागिने मिळाले म्हणल्यावर ती खुश.
आणि ती जावा म्हटली त्यांना, 6 महिन्यांनी येणारच आहे तर. आणि तिकडं ते सगळं शिकून विद्या अध्ययन करून विरक्त झाले की ते आणि खरे मुनी बनले. आता कुठले 6 महिन्यांनी परत येणार. आणि खरोखर त्यांना सुद्धा ती कला प्राप्त झाली. बघा, असं इच्छा केल्यावर प्राप्त पण होतंय. करा इच्छा, जावा दीक्षा घ्या, तुम्हाला पण सगळ्या रुद्धी प्राप्त होणार. आज नाही तर पुढच्या भवात, परत पुढच्या भवात कधीतरी होणार. मग सांगत होते की चक्रवर्ती, म्हणून म्हणायचं होतं ज्याचं भवितव्य चांगलं आहे हे जाणलं त्यालाच त्या रुद्धींचा वापर करतात मुनी. अन्यथा कुठेही कोणालाही असं ऐरागेरायला सांगायला जात नाहीत. माझं रिझल्ट काय लागणार, माझं मोबाईल हरवलं, कुठं गेलंय, माझी गाडी कोण घेऊन गेलं, असले काय प्रश्नाची उत्तरं मुनी देत नसतात. जाऊन विचारू नका. चक्रवर्ती जर महालात बसला असेल आणि जर नगरात, परिवारात किंवा सैन्यामध्ये कोणी त्याची निंदा करत असेल, कोणी त्याची स्तुती करत असेल किंवा कोणी पराक्रमाची चर्चा करत असेल, तर बसल्या ठिकाणाहून चक्रवर्ती सर्व अक्षरात्मक, अनक्षरात्मक, मनुष्य तिर्यंच्या सर्व शब्दांना ग्रहण करू शकतो. कोण? कुठं बसून? का तिथं काय ॲब्झॉर्बर लावलेले असतात का काय? साऊंड ॲब्झॉर्बर म्हणजे सगळीकडचे शब्द ग्रहण करण्यासाठी म्हणून. तर त्याच्यात ती कानाची शक्ती आहे. चक्रवर्तीला रुद्धी नाही आहे, रुद्धी नाही आहे चक्रवर्तीला. ती विशेषता आहे क्षयक्षमाची. खूप कमी आहे ती, पण मुनींच्या अपेक्षेने ही खूप कमी आहे, पण तरी सुद्धा आहे. मग सांगितलं 12 योजन पर्यंतचे सगळे शब्द तो ग्रहण करू शकतो. म्हणजे 12 योजन म्हणजे अप्रॉक्सिमेटली 150 किलोमीटर्स. कुठं जातं हो इथून? 150 किलोमीटरवर काय आहे? पुणे. होय, तर पुण्यापर्यंतचं सगळं कळतं बरं का इथं बसून. कानावर सगळे शब्द, सगळ्यांच्या तोंडातून निघालेले सगळ्या शब्दांना ग्रहण करण्याची शक्ती. कोण काय बोलतो सर्व ऐकू शकतो. हे त्याच्या बुद्धीची विशेषता आहे. आपल्याला साधं सांगितलं या भिंतीच्या पलीकडं कोण बोलायला तर असं कान लावावे लागतं, ते पण ऐकू येत नाही. तरी पण ऐकणारच. येत नाही ऐकू तरी ऐकायला जाणारच. काय तर अर्धवट का असे ना, चुकीचं का असणार, ऐकायला जाणार आणि अर्थाचा अनर्थ करून ठेवणार. म्हणून तिथे सांगतात की जाऊ दे ना, बोलणाऱ्याचं बोलून निर्जरा करताय म्हणायचं. आपलं जरी निंदा करत असेल तरी सुद्धा फायदा कोणाचा आहे? रेवती काकी, कोणाचा फायदा आहे? कोणतरी तिसरा आपल्याबद्दल निंदा करतोय, बोलतोय आणि आपल्याला माहीत नाही आहे. आपण काय करायचं? क्लॅरिफिकेशन देऊन यायचं ना, मी नाही आहे तसा म्हणून. काय करायचं? मुनींची निंदा करताना, मुनींची निंदा केलं तर कोण? त्या मुनी त्या शब्दांना भावच देत नाहीत. निंदा तर करा, नाही तर स्तुती तर करा, कुठं माझ्यामध्ये चाललेत ते? त्याला झालं हो. मुनींना कुठं त्याचं काय विकल्प आहे? मग तसंच म्हणाले, तुमची निंदा करायलेत ना, मुनी व्हा ना तुम्ही पण विचारातून तरी. जसं मुनी समतेला धारण करून आहेत, कोणी काय बोललं तरी सुद्धा त्याच्याविषयी तटस्थ समता भाव आहे. मग आपल्याला का नाही ठेवतायत? काय म्हणलं पलिका की कोणी आपल्याबद्दल अपशब्द बोलले, आपण त्यांचं सांत्वन करायला गेलो तरी सुद्धा जरी ते विरुद्ध बोलले, आपल्याला काय काय वाटलं मनातून? असे का लोक आहेत? आम्ही काय वाईट आहे का? आपण चांगलंच बोलायला गेलो होतो. आपण आपलं क्लॅरिफिकेशन लगेच. निर्जरा झाली असं का नाही म्हणत आपण? निर्जरा होणार कशी तुमची? आणि शेवटी असे लोक जवळ येऊन फेडल्याशिवाय निर्जरा पण होत नसते. म्हणून उलट त्यांच्या शेजारीच राहायचं. निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतो ना, बरोबर घर बांधलंय तुम्ही. म्हणजे आपल्याला कोणाविषयी गैरभाव नाही आहे ना, तर तिथं आपण समतेमध्ये राहू शकतो. आणि मग ज्याला वाटतं ना की मी चुकलोय आणि माझी चूक सगळ्याला समजतीये रेवती काकी, तर त्यावेळेस तिथे तो आपली चूक सुधारायचा सारखा प्रयत्न करायला जातो. केलेली असती चूक बरं का, आणि मग कोणीतरी टोकल्यावर त्याला वाईट वाटतं ना, आणि मग त्यावेळेस तो त्याचं क्लॅरिफिकेशन द्यायला जातो की मी नाही चुकीचा. आणि जो चूकच करत नाही त्याला भलेही तुम्ही चुकीचं म्हणा तरी सुद्धा त्याला त्याचा फरक पडत नाही. काय म्हणले कळलं का? चूक बरोबर काय कळलं?
मग तो मी आहे असं सांगायचं आहे मला. मी आहे असं बघा, तर आपल्यामध्ये पण तशी प्रगती होणार. मोबाईलवर प्रवचन ऐकतो, काय सांगायला लागलं ते, हां, की म्हणजे समोर ठेवून आपण प्रवचन ऐकतोय किंवा ते हातात घेऊन बसलोय मोबाईल, तरी सुद्धा आपल्याला कितीतरी शब्द ग्रहण होत नाहीत. दूरचं तर सोडा, पण म्हणतो ऐकूच आलं नाही. का बरं? साऊंड फुल होतं व्हॉल्यूम, तरी सुद्धा उपयोग ठेवला तरी सुद्धा कळत नाही एक एक शब्द. हा आपला क्षयोपशमाची विशेषता आणि मुनींच्या क्षयोपशमाची विशेषता असा डिफरन्स असतो. चक्रवर्तीचे तर हे ज्ञान हे सामान्य ज्ञान होते, पण मुनी संख्यात योजन प्रमाण दूरचे शब्द ग्रहण करू शकतात. पशुपक्ष्यांच्या शब्दांनाही स्पष्ट ऐकून जाणू शकतात. मग या वृद्धीमध्ये निमित्त कोण आहे तर सांगितलं श्रोत्रेंद्रियावरण कर्माचा क्षयोपशम, वीर्यांत्रय कर्माचा क्षयोपशम, मतिज्ञानावरण कर्माचा क्षयोपशम, ह्यांचा सगळ्यांचा उत्कृष्ट क्षयोपशम आणि अंगोपांग नामकर्माचा उदय निमित्त असतो. रेवती काकी, कुठला अंगोपांग? दूर श्रवण वृद्धीमध्ये कुठल्या अंगोपांगाचं निमित्त आहे? उदय. कर्णेंद्रियाचा, कर्णेंद्रिय हे जे इंद्रिय मिळाले ना, इंद्रिय नामकर्म काय असतं ते त्यातलं गती इंद्रिय, सॉरी काय त्याचं सूत्र, गती जाती अंगोपांग. अंगोपांग नामकर्मामध्ये जे काय हे कर्णेंद्रिय मिळालंय तर त्याचा क्षयोपशम, त्याचा उदय असा उत्कृष्ट मिळालाय की त्याच्यामुळं त्यांना चांगल्या रीतीने ग्रहण होतं. मग हे सगळं शिकून काय फायदा आपल्याला? शब्दाच्या नादी लागू नका, कारण शब्द हे ग्रहण होऊ देत नाही तर नाही होऊ देत, त्याच्याने किती कल्याण आहे हो. धनश्री काकी काय म्हणले? शब्द चांगले असू देत नाही तर वाईट असू देत, ते ग्रहण होऊ देत नाही तर नाही होऊ देत, माझ्या आत्म्याला जाणण्यासाठी किती उपयोगी. कारण मी जेवढं चांगल्या रीतीने ग्रहण करणार ना त्यातून काय तर ते उपयोगी. नाहीतर मग जर संसारामध्ये तुम्ही शब्द ग्रहण करायला गेलात तर कुठल्याही शब्दाचा तिथं उपयोग नाही. कुठलेही शब्द तुम्हाला धर्माला लावणारे नाहीत. सगळे संसाराचे काय म्हणे संसार वाढवणारे आहेत. म्हणून अशा शब्दांच्या नादी लागू नका. जे काही शब्द म्हटलं की निशब्दपर्यंत पोहोचवणारे, अशब्दपर्यंत पोहोचवणारे आहेत, असे शब्द आपल्या कानाच्या द्वारे ग्रहण करा, तर आपल्या पण कानाची शक्ती म्हातारं झालं तरी सुद्धा कमी होणार नाही. कानाला नाहीतर एक्सटर्नल एड घालावा लागतो आणि मग त्याच्याने ऐकावं लागतं. मग असं आपल्याला नको असेल तर सगळ्या इंद्रियांचा योग्य वापर करा, तर ती इंद्रिय आपल्याला सहकारी ठरणार. मोक्षमार्गामध्ये यांचा उपयोग नाही आहे वास्तविक, पण तरीसुद्धा सांगितलं तिथंपर्यंत जाण्यासाठी म्हणून यांचं शकट म्हणून आपण वापर करतो. म्हणजे काय, गाडी तुमच्या गावापासून इथंपर्यंत यायला गाडीने आलात ना, तसं इथून मोक्षाच्यापर्यंत जायला ही गाडी आहे. म्हणून ह्याच्यातून जायचं तर सगळ्या इंद्रियांचा, शरीराचा योग्य वापर करा आणि अनुभूती घ्या, त्याच्यापासून मी रहित आहे. ओम जाणा. कर्णेंद्रिय रहित अतींद्रिय स्वभाव जाणा. अशब्द स्वरूपी निज ध्रुव जाणा. या आत्म्यामध्ये या इंद्रियाची, इंद्रिय विषयांची आवश्यकता नाहीच. मी आत्मा तर जाणण्यामध्ये स्वयं समर्थ आहे, नित्य जाननहार आहे, नित्य चेतनमय आहे जाणा. चेतना स्वाधीन आहे पहा. स्वतंत्र स्वरूपोहम, निशब्द स्वरूपोहम,
विसर्जन.